मी अनाथ होते. त्या दिवशी मामीच्या सांगण्यावरून मी स्वयंपाकघरात भजी तळत होते. मामी रागाने स्वयंपाकघरात आली आणि ती म्हणाली, आज पुन्हा तुझं स्थळ आलंय. जर तुझं लग्न झालं तर माझ्या मुलांचा सारा हक्क हुंड्यातून तुझ्यासोबत जाईल. असं म्हणत तिने उकळतं तेल थेट माझ्या चेहऱ्यावर फेकलं. माझा चेहरा भाजून निघाला. ती जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, आता बघ, कोणीच तुला स्थळ आणणार नाही. माझी शेवटची आशाही तुटून गेली. त्या रात्री मी खूप रडले आणि देवाकडे प्रार्थना केली. सकाळ झाली, डोळे उघडले आणि आरशात पाहिलं तर पुन्हा नेहमीसारखी मी स्वयंपाकघरात काम करत होते. उन्हाने जीव उबगून गेला होता आणि तेलाची छन छन आवाज तसाच कानात घुमत होता, जसा घरच्यांचा कडवट आवाज नेहमी कानात घुमतो. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांपासून माझं आयुष्य अगदी एकसंध होतं, एक ओझं जे मी कधी उचलायचंच नव्हतं. मी मामीच्या घरी मोठी झाले, पण कधीच वाटलं नाही की हे घर माझं आहे. मामीच्या दृष्टीने मी फक्त एक जबाबदारी होते, जिला जितकं लवकर शक्य होईल तितकं लवकर घराबाहेर काढायचं होतं. दर शुक्रवारप्रमाणे त्या दिवशीही मी शांतपणे माझ्या कामात गुंतलेली होते. तुपाचा वास, तहान लागलेला श्वास, सगळं अगदी तसंच. हात आपोआप चालत होते, पण मन कुठेतरी हरवलेलं होतं. कदाचित मनात एक छोटीशी आशा होती की आजचा दिवस कदाचित थोडा चांगला जाईल. पण त्या दिवशी जणू नशिबाने मला मोडून टाकायचं ठरवलं होतं. दार जोरात उघडलं आणि मामी आत आली. तिचा चेहरा ताडलेला होता, चालीत राग होता आणि आवाजात विष. ती जवळ येऊन जोरात ओरडली, आज पुन्हा तुझं स्थळ आलंय. एकामागून एक स्थळे येत आहेत. जणू तू एखादी राजकुमारी आहेस. या जगाचे डोळे बंद झाले का काय? मी खाली नजर घातली. काही बोलणारच होते की पुन्हा ओरडली, जर तुझं लग्न झालं तर माझ्या मुलांचं काय? सगळा हुंडा तुझ्यासोबत जाईल. मी असं काहीही होऊ देणार नाही. मी थोडं मागे सरकले. भीतीने माझे हात थरथरायला लागले, पण तरीही माझे हात स्वयंपाक करत होते, जणू त्यांना स्वतःची चिंता नव्हती. बोलत का नाही? आता बहिरी झालीस का? असं म्हणत तिने जवळचा मोठा चमचा उचलला, ज्यात उकळतं गरम तेल होतं. मला काहीच कळालं नाही. एक क्षण, फक्त एक क्षणात सगळं बदलून गेलं. मी किंचाळूही शकले नाही, फक्त खाली कोसळले. खूप तीव्र वेदनेचा क्षण होता, जणू कोणीतरी जीवच काढून घेतला. किंकाळ्या घशात अडकून गेल्या होत्या, पण माझं सगळं अस्तित्व थरथरत होतं. आवाज इतका मोठा की संपूर्ण गल्लीने ऐकला असावा, पण ना कोणी दार उघडलं, ना कोणी विचारलं. फक्त मामीची ती हसणारी आवाज माझ्या कानात घुमत राहिली, आता बघ, कोणी तुझं स्थळ आणणार नाही. हे शब्द माझ्या काळजावर कोरले गेले. चेहरा तर जळालाच होता, पण आत्मा त्याहून जास्त झुरून गेला होता. मी जमिनीवर तडफडत होते, श्वास घेत होते आणि विचार करत होते, हेच का ते आयुष्य जे मी मागितलं होतं? त्या रात्री मी अंथरुणावर पडून राहिले, वेदनांनी व्याकुळ, पण त्याहून अधिक मनाने पूर्णपणे मोडलेली. डोळ्यांतून अश्रू थांबेनासे झाले होते आणि हृदयात एकच प्रार्थना सुरू होती, हे वरच्या देवा, जर तू खरंच ऐकत असशील तर एक चमत्कार कर. माझं आयुष्य बदलून टाक. मलाही जगण्याचा हक्क मिळू दे. आणि मग त्या वेदनेत, अश्रूंमध्ये आणि प्रार्थनेमध्ये माझा डोळा लागला. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मनात एक विचित्र बेचैनी होती. काहीतरी बरोबर वाटत नव्हतं, जणू काहीतरी बदललेलं होतं किंवा बदलणारं होतं. खोलीत सगळं नेहमीसारखंच होतं. त्याच भिंती, तीच तुटकी चारपाई, तीच खिडकी जिच्यातून सूर्यकिरणांची एक हलकीशी रेघ आत येत होती. पण त्या दिवशी, त्या सकाळी हवाही काहीतरी सांगत होती. कपाळावर घाम होता, पण अंगाला थंडी वाजत होती. मी हळूहळू उठले आणि काहीही न विचारता आरशाकडे चालू लागले. कदाचित सवय होती स्वतःला पाहण्याची, किंवा कदाचित हे जाणून घेण्याची की कालच्या आगीत माझ्यात काय उरलंय. आरशासमोर पोहोचले आणि काही क्षण तशीच उभी राहिले, जणू एखाद्या अज्ञात सत्याने माझा श्वास रोखून धरला होता. खरं सांगायचं तर माझं आयुष्य गेली कित्येक वर्ष असंच होतं.
अनाथ असल्याचं ओझं खांद्यावर होतं आणि सेवा ही एक जबाबदारी बनली होती, जी मी कधीच स्वीकारली नव्हती. मामीच्या सावलीत वाढले, पण कधी असं वाटलं नाही की हे माझं स्वतःचं घर आहे. काल माझा चेहरा भयंकरपणे जळालेला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. असे जणू कोणीच थांबवू शकणार नाही. जळण्याची जाणीव बाहेरून कमी होती, आतून तुटलेली अवस्था अधिक भयंकर होती. प्रत्येक अश्रू जणू एखाद्या जळालेल्या आत्म्याला वेदना देत होत्या. भिंती माझ्या वेदनांवर आदळत होत्या आणि मग त्या वेदनेने पुन्हा शांततेत विलीन होत होत्या. ना काही औषध, ना काही मलम, फक्त डोळे होते जे मला अशा नजरेने बघत होते जणू मी एखादा सस्ता तमाशा आहे. आणि त्या नजरांमधून मामीचा हसरा चेहरा, जणू तिने काही लढाई जिंकली होती. आता कुठलाच राजकुमार स्वप्नातही येणार नाही, हे ओझं आता फक्त आमच्यावरच राहिलं. तिचे हे शब्द माझ्या कानात शापासारखे घुमत राहिले. मी जमिनीवर पडले होते, एकदम शांत. कधी काही ऐकू येत होतं, कधी काही नाही. जणू माझा श्वासच चालू होता, पण मी आतून संपले होते. कुणीतरी आतून ओरडत होतं, हे एक स्वप्न आहे. मामीने मला खेचून खोलीत आणलं, एक जुनी गादी टाकली आणि मला तिथे फेकून दिलं. मग दरवाजा बंद केला आणि सगळं शांत. रात्र सरत गेली. शरीर ताठरलेलं होतं आणि डोळे उघडे होते, पण सगळं धुसर वाटत होतं. जेव्हा थोडी शुद्ध आली, तेव्हा ओठातून निघालं, हे वरच्या देवा. आणि मग सगळीकडे अंधार पसरला. जणू कोणी माझ्यासाठी आयुष्याचं दार बंद करून टाकलं होतं. श्वास चालू होते, पण आयुष्य कुठेतरी थांबून गेलं होतं. ज्याच्यामुळे माझी ओळख होती, तो चेहरा आता राख बनून गेला होता. ज्या डोळ्यात स्वप्न होती, ती आता राखेपेक्षाही हलकी होऊन उडून गेली होती. जी इज्जत, जी आशा होती, ती सगळी एका चमचाभर तेलात भस्म झाली. जेव्हा डोळे उघडले, तेव्हा प्रकाश खूप तेजस्वी वाटत होता. एका क्षणासाठी वाटले की मी जिवंत नाही. मग हलण्याचा प्रयत्न केला, पण जणू एखादं मोठं ओझं संपूर्ण देहावर ठेवलं होतं. नाकात औषधांची वास होती, पट्ट्यांची गंध. दररोज पट्ट्या बदलाव्या लागतील, नाहीतर चेहरा अजून खराब होईल. कुणीतरी हे बोललेलं ऐकलं आणि अजून एक वाक्य, चेहरा खूप खोल भाजलाय, आता आयुष्यभर असाच राहील. मी नजर इकडे तिकडे फिरवली. सगळं धुसर होतं, पण खिडकीतून येणारी सूर्यकिरणं आणि बाहेरच्या पानांची सडसड स्पष्ट ऐकू येत होती. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, पण आवाज आतच कुठेतरी अडकून बसला होता. घसा कोरडा, ओठ फाटलेले आणि डोळे जणू रेताळ वाळवंटात अडकलेले. एक नर्स माझ्या जवळ आली. तिने माझं कपाळ स्पर्शून पाहिलं आणि हसून म्हणाली, तुम्हाला शुद्ध आली आहे. मी हलकीशी मान हलवली. तिने माझी नाडी तपासली आणि म्हणाली, खूप हिमतीची आहेस तू. अशा परिस्थितीत जिवंत राहणं हे स्वतःतच एक चमत्कार आहे. पण खरं सांगायचं तर मला अजिबात असं वाटत नाही की मी जिवंत आहे. माझा श्वास चालू होता, पण माझं आयुष्य कदाचित त्या क्षणांपासून संपलं होतं जेव्हा मामीने उकळत्या तेलाचा तो चमचा उचलला होता. मामा एकदा मला बघायला आले. खोलीत काही क्षण शांततेत बसले आणि मग निघून गेले. ना कुठला प्रश्न विचारला, ना काही धीर दिला. फक्त एक नजर टाकली, जी आधीसारखी नव्हती. त्यांच्या डोळ्यात तो आपुलकीचा भाव नव्हता, ना तो जुना ओलावा जो कधी माझ्यासाठी असायचा. कदाचित त्यांनाही भीती वाटत असावी की मी आता आधीसारखी उरणार नाही. त्यांच्या जाण्यानंतर माझ्या कानात सगळ्यात पहिला प्रश्न घुमला, चेहरा पाहण्यासारखा राहिलाय का? कुणीतरी म्हणालं, पूर्णपणे राख झाला आहे. डॉक्टरांनी हळू आवाजात उत्तर दिलं, आत्ताच काही सांगता येणार नाही. जखमा खोल आहेत, पट्ट्या काढता येणार नाहीत. मी शांत होते, पण माझ्यात काहीतरी तुटून वाहू लागलं. मी देवाकडे प्रार्थना केली, देवा, आता मला घेऊन जा. जर हेच आयुष्य असणार असेल तर मृत्यू कदाचित अधिक शांतता देईल. हे शब्द जणू एखाद्या धारदार सुरीसारखे माझ्या आत्म्यात घुसत होते. मी अंथरुणावर पडले होते, पण प्रत्येक विचार, प्रत्येक श्वास जणू एखादं ओझं बनून मला तोडून टाकत होतं. डॉक्टर म्हणाले, काही आठवडे लागतील,
जोपर्यंत इन्फेक्शन नियंत्रणात येत नाही काहीच सांगता येणार नाही. त्या दिवसांमध्ये एक नर्स येत असे. तिचं नाव होतं दिया. तिच्या नावासारखीच ती माझ्या अंधारात थोडीशी उजेड घेऊन आली होती. ती रोज माझ्या पट्ट्या बदलायची, माझ्या उशाजवळ बसायची. कधी शांतपणे माझा हात पकडून फक्त एवढंच म्हणायची, तू खूप धैर्यवान आहेस, कमकुवत होऊ नको. मी काहीच बोलत नसे, फक्त डोळे बंद करत असे. जणू तिच्या शब्दांना मी आतून ऐकत होते, अनुभवत होते. दिया आता कुठलीही अनोळखी राहिली नव्हती. ती एक सावलीसारखी झाली होती, जी दररोज मला थोडंसं सावरण्याचं बळ देत होती. 5व्या दिवशी डॉक्टरांनी परवानगी दिली. आता तिला थोडा वेळ बसवता येईल. नर्सनी मला आधार दिला. मी हळूहळू उठले आणि बसले. अंथरुणाच्या समोर एक आरसा ठेवला होता, ज्यावर एक जुना पेपर चिटकवला होता. कदाचित कुणीतरी माझ्यासाठीच असं केलं असावं, किंवा त्यांनाही नको वाटत असावं की मी स्वतःचं प्रतिबिंब पाहावं. पण सत्य हेच होतं, आता माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकेन. मला माहीत होतं की त्या सत्यापासून पळ कधीच शक्य नसतो. पण त्या क्षणी त्या जळालेल्या चेहऱ्याकडे पाहायचं बळ माझ्यात नव्हतं. त्या दिवसात मी स्वतःशी बोलणं शिकले. जेव्हा कुणीच नसतं तेव्हा मी स्वतःच्या विचारात स्वतःलाच म्हणत असे, मेघा, ही तूच आहेस. आणि उत्तरात फक्त एक खोल शांतता मिळवायची. एक दिवस माझ्या मामीची मुलगी नीलम माझ्याकडे आली. कदाचित पहिल्यांदाच तिने मनापासून काही बोललं. माझा हात धरून म्हणाली, जेव्हा काहीच समजत नाही ना, तेव्हा वरच्या देवाला आठवण कर. तो कधीही साथ सोडत नाही, कधीच नाही. मामीची मुलगी माझ्याच वयाची होती, पण मनाने तिच्या आईसारखी मुळीच नव्हती. पहिल्यांदाच मला कुणाच्या तरी डोळ्यात माझ्यासाठी संवेदना दिसली होती. तिच्या डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त शांतता होती, जी सांगत होती, मी समजते. एका दिवशी तिने मला पाहून हळू आवाजात पुन्हा तेच शब्द म्हटले, जेव्हा काही समजत नाही तेव्हा फक्त वरच्या देवाला आठवण कर. तो कधीही साथ सोडत नाही. तिचे हे बोलणं ऐकून पहिल्यांदाच मनात कुठेतरी एक हलकीशी हालचाल झाली. जणू आत कुठेतरी गोठलेली बर्फ किंचित वितळू लागली होती. त्या रात्री मी धीर करून प्रार्थना केली. कोणतीही तक्रार नाही, कोणताही प्रश्न नाही, फक्त शांतपणे मनातून उमटलेले ते तुटलेले शब्द, जे कदाचित आकाशापर्यंत पोहोचले. 10 दिवस गेले आणि मग डॉक्टर म्हणाले, आता आपण पट्ट्या हळूहळू काढू. नर्सने थोडं घाबरत सांगितलं, थोडं दुखू शकतं, पण आता हे गरजेचं आहे. पण मला आता शरीराच्या जखमांची भीती वाटत नव्हती. जे तुटायचं होतं ते आतून खूप आधीच तुटून गेलं होतं. पट्ट्यांच्या खाली पहिल्यांदा एका हलक्या हवेतल्या झुळुकीने माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी थोडीशी सुकून मिळाली. जणू कोणीतरी माझ्या वेदनेवर हळूवार हात फिरवला. डॉक्टर म्हणाले, काही दिवसांनी तिला आरसा दाखवू शकतो. मी फक्त मान हलवली, पण आतल्या आत पुन्हा तोच जुना भीतीचा सागर उसळू लागला होता. त्या रात्री खोलीत कोणीतरी आलं. पावलांचा आवाज ओळखीचा होता. ती मामी होती. हळूच जवळ आली आणि म्हणाली, तुझ्यामुळे घराण्याची अब्रू खराब होते. सगळे विचारताय काय झालं आहे. मी शांत राहिले. तिच्या शब्दांचा अर्थ मला उमगला होता, पण सांगायला माझ्याकडे आता काहीच उरलेलं नव्हतं. मग ती हळूच वाकली आणि तिच्या नेहमीच्या विषारी आवाजात म्हणाली, फक्त कोणी तुला स्वीकारलं पाहिजे, नाहीतर आयुष्यभर इथेच या खोलीत कुजत पडून राहशील. दरवाजा बंद झाला आणि खोलीत पुन्हा एक शांतता पसरली. पण त्यातही मला एक आवाज ऐकू येत होता. तो जिभेवर नाही, पण आत्म्याला चिरून जाणारा होता. त्या रात्री मी पुन्हा एकदा वरच्या देवाजवळ डोळे ओले करून प्रार्थना केली. पण यावेळी प्रार्थनेत भीती नव्हती, फक्त एका तुटलेल्या जीवाची खरी आशा होती. रुग्णालयातून परत येणं माझ्यासाठी घरी परतणं नव्हतं. ती आणखी एका कैदेची सुरुवात होती. फक्त एक गोष्ट नवीन होती, ती शांतता, जी आता माझी सवंगडी बनून गेली होती. मामीने मला बैठक मागच्या बाजूच्या एका वेगळ्या खोलीत ठेवून दिलं. म्हणाली,
लोकांना तुझं तोंड दिसणार नाही. तेच बरं. आपल्याला बदनामी नको. दरवाजाबाहेरून कुलूप लावलं जायचं आणि दिवसातून एकदाच माझ्यासाठी जेवण ठेवून दिलं जायचं. जणू एखाद्या कैद्याला ताट सरकवल्यासारखं. मामा आता माझ्याकडे पाहणं सुद्धा टाळायचे. जणू मी एखादं ओझं आहे किंवा एक अशी भीती आहे की जी नजरेत येताच शरम आणते. मी वेळ पकडायचा प्रयत्न करू लागले. भिंतीवर बोटांनी दररोज एक एक दिवसांची खूण करू लागले. दरवेळेस सूर्यप्रकाश बदलायचा आणि मी भिंतीवर एक रेघ ओढायचे. जणू प्रत्येक नवा दिवस माझ्या शिक्षेच्या मोजणीत एक दिवस अधिक वाढवत होता. एके दिवशी मी एकटीच खोलीत बसले होते. सहज म्हणून एक जुनी कपाट उघडली. आत काही सामान ठेवलेला होता. मातीने भरलेला, काळाच्या धुळेने झाकलेला. त्याच मातीखाली काहीतरी दडलेलं होतं. ती एक जुनी पुस्तक होती. जणू वर्षानुवर्ष माझीच वाट पाहत होती. जणू कोणीतरी खास माझ्यासाठी ती त्या कपाटात लपवून ठेवली होती. थरथरत्या हातांनी मी ती उचलली आणि छातीशी घट्ट कवटाळली. त्या पुस्तकाचं नाव होतं, तूही कुठलं तरी जखम आहेस. धुळीने झाकलेली ती पुस्तकं, पण तिच्या प्रत्येक पानात माझ्याच आतल्या आवाजाचं प्रतिबिंब होतं. त्या दिवसापासून मी ती पुस्तकं वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पान माझ्या आयुष्याचा आरसाच वाटू लागला. प्रत्येक वळण, प्रत्येक वेदना, प्रत्येक प्रश्न जणू त्या पुस्तकाने माझ्या अंतरातूनच ओढलेले होते. जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा आवाज माझा वाटलाच नाही. वेदनेने तुटणारा श्वास आणि प्रत्येक ओळीत असलेली ती थंड जाणीव माझ्या आतल्या आगीला शांत करत होती. काही ओळी मी परत परत वाचत होते, जणू स्वतःलाच प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक वेळी उत्तर फक्त शांतता देत होती. ती शांतता जी आता माझी सख्खी मैत्रीण बनली होती. ती पुस्तकं आता माझ्यासाठी एक औषध झालं होतं. मी रडत रडत प्रार्थना करत राहिले. चेहऱ्याची जळजळ अजूनही होती, पण आत कुठेतरी एक गार वारा वाहू लागला होता. जणू रखरखीत जमिनीवर पहिली पावसाची सर आली होती. मी रोजची सवय बनवली होती. ना कुठली औषधं, ना मलम, फक्त तेच पुस्तकं. माझ्या प्रार्थना, माझ्या आशा. हृदयात एक छोटीशी इच्छा डोकवायची. सगळं पुन्हा मिळू शकतं का? मी पुन्हा हसू शकते का? पण मग लगेच स्वतःला थांबवायचे. नाही, मला फक्त शांती हवी आहे. जगाची धावपळ नाही. रात्री सगळं घर झोपलं की मी हळूच पुस्तक घेऊन खिडकीजवळ जाई. खोलीतील मंद प्रकाशात तासनतास बसून वाचत राहायची. डोळ्यातून अश्रू यायचे, पण ते आता जखम वाढवत नव्हते, उलट आतली वेदना धुवून काढत होते. कधी मामी बाहेरून टोमणे मारायची, इतकं वाचून काय होणार? तुझा चेहरा परत येणार नाही का? वरचा कुणी चमत्कार करतं का? लोक तुझ्याकडे पाहून तोंड वळवतात. हेच वास्तव आहे, ते मान्य कर. मी आता गप्प राहायची. तिच्या बोलण्याचा परिणाम आता कमी झाला होता. जेव्हा काही सांगायचं असे, मी फक्त हात वर करून म्हणायची, जो काही चांगलं समजेल तेच माझ्यासाठी कर. काही दिवसांनी मामी पुन्हा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टर म्हणाले, थोडा सुधार दिसतोय, पण खूप धीम्या गतीने. मामीने लगेच टोलला, पाहिलंस, वरचं कुणी चमत्कार करतं का? हिला वाटतंय कुणीतरी येऊन सगळं पूर्वीसारखं करेल. डॉक्टर काहीच बोलले नाहीत. मी नजर खाली घातली, पण मनात फक्त पुस्तकांच्या काही ओळी घुमत होत्या. संयम जर श्वास बनला तर वेदनाही सांत्वन वाटू लागतात. आणि मग एक दिवस मामी माझ्या खोलीत आली. हातात एक जुनी चादर होतीच. हळूच म्हणाली, ही तुझ्या आईची आहे. कदाचित तुला आठवत असेल. मी ती चादर हातात घेतली आणि पहिल्यांदा काहीतरी जाणवलं. जणू भूतकाळ माझ्यासमोर उभा ठाकला होता. त्या चादरीची सुगंध, ती मऊ कपड्यांचा स्पर्श, सगळं काही जणू माझ्या जखमांवर एक खोल पडदा बनून बसला होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी अश्रूंना थांबवलं नाही, त्यांना वाहू दिलं. कारण आता प्रत्येक अश्रू माझ्या पुनरागमनाच्या गोष्टी एक नवीन पान लिहित होतं. त्याच रात्री मी आईला स्वप्नात पाहिलं. ती पांढऱ्या कपड्यात होती.
शांतपणे हसत, काही बोलली नाही. फक्त माझ्या जवळ आली, कपाळावर, हातावर, पायांवर हलका हात ठेवला आणि जणू अचानक हवेत विरघळून गेली. मी चटकन उठले, घामाघूम होते, पण मनातली हालचाल थांबत नव्हती. मी आईला आठवलं. तिचा हात, तिचं हास्य जणू काही संकेत देऊन गेली होती. बाळ, हरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून मी माझा दिवस एक प्रार्थना करून सुरू करायला लागले आणि रात्रीसुद्धा तीच जुनी वही, तीच प्रार्थना आणि रडता रडता झोपेच्या कुशीत शिरणे हे सगळं माझ्या आयुष्याचा एक भागच बनून गेलं होतं. झोप आता प्रार्थनेसारखी वाटू लागली होती. एका रात्री मी पुस्तक वाचत वाचत झोपले आणि काही असं घडलं जे मी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं. मला असं जाणवलं जसं एखादं दार उघडलं गेलं आणि मी एका अनोळखी पण सौम्य प्रकाशाकडे चालत होते. आजूबाजूला काहीच स्पष्ट नव्हतं, फक्त ती शुभ्र प्रकाश रेषा जी प्रत्येक पावलावर अधिक उजळत जात होती. त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक चेहरा दिसला. तो ना पूर्ण पुरुष होता ना स्त्री, फक्त एक प्रकाशमय, विशिष्ट आणि शांत चेहरा. डोळ्यात विचित्रसं समाधान, ओठांवर विश्वासाने भरलेली मंद स्मित रेषा. त्याने हळूच म्हटलं, तुझा संयम आता संपत चाललाय, फक्त एक कठीण वळण शिल्लक आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. काहीतरी बोलायचं होतं, पण जिभेला शब्दच फुटेना. तरीही ती आवाज माझ्या आत खोलवर झिरपत गेली, जणू हृदयाच्या खोल कुठल्या तरी कोपऱ्यात आशेचं एखादं बीज रोवून गेली. त्याने आपला हात माझ्याकडे पुढे केला, पण स्पर्श केला नाही. फक्त एक जाणीव झाली, जणू माझ्या शरीरातून एखादी सौम्य ऊब वाहू लागली आणि त्या क्षणी माझं स्वप्न तुटलं. मी पूर्णपणे घामाघूम झाले होते. श्वास इतके जोरात चालले होते की असं वाटत होतं की छाती फुटून हृदय बाहेर पडेल. खोलीत अंधार होता, पण तरीही असं जाणवत होतं की जणू अजूनही तिथे काही प्रकाश शिल्लक आहे. मी पुन्हा डोळे मिटले आणि तीच प्रार्थना पुन्हा म्हटली, जी आता माझी सर्वात मजबूत ढाल बनली होती. त्या रात्री माझ्या खोलीत माझ्याच आवाजाचा एक वेगळा प्रतिध्वनी घुमत होता. ना किंकाळी ना सिसकी, फक्त एक अशी आवाज ज्यात कुठली तरी वेगळी ताकद होती. जणू आतून कोणीतरी मला घट्ट पकडून ठेवलं होतं. मी पूर्ण रात्र जागी होते आणि आयुष्यात पहिल्यांदाच, खरंच पहिल्यांदाच मी खिडकीबाहेरून येणारी सूर्योदयाची पहिली किरणं पाहिली. ती काही सामान्य प्रकाश किरण नव्हती, जणू वरून मला काहीतरी संकेत मिळाल्यासारखं वाटलं. मी हळूच खिडकीचा पडदा बाजूला केला आणि फक्त पाहत राहिले. पक्षी उडत होते. हवेत एखाद्या फुलाची मंदशी सुगंध होती. कदाचित कुठेतरी दूर एखादं फूल फुललं असेल, किंवा कदाचित माझ्या आत काहीतरी नवीन उमलत होतं. दुसऱ्या दिवशी नीलम खोलीत आली. तीच नीलम, मामीची मुलगी, जिच्या डोळ्यात अधूनमधून एक संवेदना उमटायची. मी तिला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं. अजब होतं, पण खरं पुरंसं वाटलं. ती म्हणाली, काय पाहिलंस? मी नजर खाली झुकवली व खूप हळू बोलले, कोणीतरी सांगितलं की संयम आता संपणार आहे, फक्त एक कठीण वळण बाकी आहे. ती काही वेळ शांत राहिली, मग म्हणाली, कधी कधी स्वप्न खरी आयुष्यापेक्षाही जास्त खरी वाटतात. कदाचित वरचं काही तुला हळूहळू तयार करतंय. मी गप्प झाले, पण हृदयाच्या आत कुठेतरी एक गोडशी भावना अजूनही उरलेली होती. त्याच रात्री मामी पुन्हा जेवण घेऊन आली. ताट खाली ठेवून चिडून म्हणाली, आता काही नवीन ड्रामा सुरू केलायस? काल काय स्वप्न पडलंय तुला? आणि मी फक्त एवढंच म्हणाले, वरून जसं यावं तसंच पाहिलं. ती हसली आणि दरवाजा बंद करून निघून गेली. त्या दिवशी मी माझी जुनी डायरी बाहेर काढली आणि पहिल्या पानावर फक्त एवढंच लिहिलं, जर ही दुःखाची शेवटची रात्र असेल तर पुढची सकाळ नक्कीच उजळलेली असेल. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात मी प्रार्थनेने करायला लागले आणि प्रत्येक रात्र त्याच्यावर संपायला लागली.
मी इतकी थकून जायची की रडता रडता झोप यायची. पण आता झोपसुद्धा प्रार्थनेचा एक भाग वाटू लागली होती. 5 दिवस गेले. डॉक्टर पुन्हा आले. चेहऱ्याचे काही नवीन फोटो घेतले आणि रिपोर्ट तयार केला. काही वेळाने त्यांचा आवाज आला, रिस्पॉन्स थोडा मंद आहे, पण आशा अजून जिवंत आहे. निसर्ग आपलं काम करत आहे. नीलमने हळूच माझा हात पकडला आणि म्हणाली, मेघा, कदाचित हे ते कठीण वळण आहे ज्याची तू बोलली होतीस. आणि मी शांतपणे मान हलवली. मला आता काही भीती वाटत नाही. उलट एखाद्या नव्या जन्माची वाट बघणं वाटू लागलं होतं. सकाळी मामी कोणाशी तरी म्हणत होती, आता हिचं तोंड दाखवण्यालायक राहिलेलं नाही. कोणी लग्नाचा प्रस्ताव आणलाच तर तिचं तोंड पाहून मागे हटेल. पूर्वी असे शब्द माझ्यासाठी विषासारखे होते, पण आता ते फक्त आवाज बनून राहिले होते. त्या संध्याकाळी मी माझ्या खोलीत बसले होते. मी नीलमला म्हणाले, मला माझं तोंड पाहायचं आहे. ती थोडी आश्चर्यचकित झाली. आत्ता? मी म्हणाले, नाही आत्ता नाही, पण जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा मला धैर्य हवं. ती म्हणाली, जेव्हा तू सांगशील तेव्हा मी आरसा घेऊन येईन. त्या रात्री मी पुन्हा प्रार्थना केली, पण यावेळी कोणतेही शब्द न वापरता फक्त डोळे मिटले आणि मनात म्हटलं, फक्त तेच दे जे माझा विश्वास वाचवू शकेल. आता काहीतरी खरंच बदललं होतं. आता मी चेहरा लपवण्याऐवजी तो स्वीकारू लागले होते. माझ्या या अवस्थेला समजून घेणं नव्हे, तर आता ती अवस्था स्वीकारणं शिकले होते. नीलम म्हणाली, हवं तर तू हलकसं प्रतिबिंब पाहू शकतेस. धुसर असेल, जर उन्हात एखादं अस्पष्ट सावलीसारखं काही दिसतं. मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, नाही, मी आता स्वतःला तेव्हाच पाहीन जेव्हा मी पूर्ण प्रकाशात असेन. आता नाही. आता मी माझ्या हातांनी माझ्या चेहऱ्याला स्पर्श करायला लागले होते. कुठे मृदू वाटतं, कुठे कडक. बोटं सगळीकडे फिरायची, जसा एखादा नकाशा तयार होतो. आता मी स्वतःला आरशाशिवाय ओळखायला शिकले होते. एक रात्री मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. तोच चेहरा दूरवरून, ना काही बोलला, ना आवाज आला, फक्त हाताने इशारा केला. जसं सांगत होता, बस, आता तू खूप जवळ आहेस. मी जागी झाले आणि पहिल्यांदा आकाशाकडे पाहून हसले. आता काहीच भीती उरली नव्हती. सकाळी एक हलकीशी आवाज आली, उठ, काही नातलग येत आहेत. हे ऐकताच जणू वेळ थांबून गेला, पण आत एक विचित्र शांतता भरली होती. मी नाही विचारलं कोण येतंय, ना जाणून घ्यायची उत्सुकता होती. आता काहीतरी मोठं घडणार आहे. शांततेने मी तीच पांढरी चादर पांघरली, जी वर्षानुवर्ष माझ्या दुःखाची सोबती बनली होती. थोड्याच वेळात बैठक खालून बोलण्याचा आवाज येऊ लागला. हसणं, प्रश्नोत्तरं, चहाच्या घोटांमध्ये काही कुजबूज सुरू होती. मग नीलम आली आणि हळूच म्हणाली, ते लोक तुला बघायला आलेत. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ती काहीतरी बोलू इच्छित होती, पण स्वतःला रोखून ठेवत होती. हळू आवाजात म्हणाली, तू चादरीतच राहा, डोळे खाली ठेव, काही बोलायचं नाही. जणू ती हे सांगताना तुटत होती. तिच्या मनातही काहीतरी भीती होती, की काहीतरी मोडून पडू नये. मामीही दरवाजाजवळ उभी होती. तिने केवळ इशाराने म्हटलं, चल, उशीर होतोय. मी चादर अंगावर घेतली आणि हळूहळू बैठककडे चालू लागले. जसे मी तिथे पोहोचले, सगळ्या नजरा क्षणभर माझ्यावर खिळल्या आणि लगेच आजूबाजूला एक विचित्र शांतता पसरली. समोर बसलेल्या मुलाच्या वडिलांनी माझ्याकडे न पाहता नजर झुकवली. एक बाई होती. तिने मला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मग बहुधा आपल्या मनात काही निर्णय घेतला. हीच मुलगी आहे का? त्या बाईने मामीला विचारलं. हो, हीच आहे. मामी म्हणाली, थोडी अशक्त आहे, पण मनाने खूप चांगली आहे. खोटं त्या क्षणी त्यांच्या ओठांवर सहजतेने उतरलेलं खोटं. मग त्या बाईने शंकेने म्हटलं, फोटोसारखी वाटत नाही. मग मामीने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या परवानगीशिवाय चादर जोरात ओढून खाली केली. बघा चेहरा. त्या क्षणात चादर खाली गेली आणि जी हवा दरवाजातून आली तिने माझ्या आत्म्याला हादरवून टाकलं. समोर बसलेल्या बाईने एकदा नजर टाकली आणि ती नजर लगेच बाजूला घेतली. ते पुरुष शांतपणे उठले.
फक्त एवढंच म्हणाले, आम्ही विचार करून सांगतो, आणि दरवाजाच्या दिशेने निघाले. मामी मात्र मागून ओरडत राहिली, आमची मुलगी वाईट नाही, फक्त एक अपघात झाला होता, पण मनाने ती फार स्वच्छ आहे. पण दरवाजा बंद झाला आणि त्यानंतर मामीच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मी सांगत होते, कोणीही तुला स्वीकारणार नाही. आता तरी अक्कल आली असेल तुला. मी शांतपणे वळले आणि माझ्या खोलीत परतले. ना एकही अश्रू, ना एकही किंकाळी, फक्त एक सन्नाटा होता, जो आत्मा चिरून गेला. मी जाऊन भिंतीच्या त्या कोपऱ्यात बसले, जिथे मी दिवस मोजायचे. आज त्या भिंतीवर एक नवीन खूण केली. नातं क्रमांक 3, नकार. यावेळी माझा आवाज थरथरत होता, पण प्रार्थनेत काही कमतरता नव्हती. मी पाणी प्यायले, डोळ्यातले अश्रू पुसले आणि एकच प्रार्थना केली, जे दुःख देशील तेही तुझीच इच्छा, आणि जे सुख देशील तेही तुझाच आशीर्वाद. फक्त मला तुझं वरदहस्त मिळू दे. बाकी सर्व तुझ्यावर सोडून दिलं. मी आरशाला हात लावला. अजूनही त्यावर जुना वृत्तपत्राचा तुकडा चिकटवलेला होता. मी माझा हात थांबवला. नाही, अजून नाही. मला तो प्रतिबिंब पाहायचं नाही, जे माझ्यातला विश्वास तोडून टाकेल. सकाळी नीलम आली आणि म्हणाली, तुझ्या चेहऱ्याचे जखम कदाचित आता लवकर भरत आहेत. डॉक्टरने आशा व्यक्त केली आहे. मी हळूच विचारलं, चमत्कार फक्त चेहऱ्यावरच होतात का? नीलम हसली, कधी कधी हे हृदयही काही काम मागतं, आणि तू स्वतःच एक चमत्कार आहेस. जे आतून घडतंय ना, ते खरं चमत्कार आहे. त्याच्यानंतर मी रोज थोडी थोडी बदलायला लागले, जसं प्रत्येक नवीन दिवस माझ्या जखमांवर एखादं औषध लावत होता. ज्या पुस्तकांवर धूळ जमा झाली होती, तीच आता माझ्या जीवनाचा मार्ग बनत होती. माझं लग्न एक अपूर्ण गोष्ट होती, आणि प्रार्थना हे माझं सर्वात मोठं शस्त्र. ते लोक तर गेले, पण माझी चेतना जागी झाली. मी स्वतःलाच म्हटलं, आता जर कोणी आयुष्यात येणार असेल, तर तो माझ्या चेहऱ्यावर नाही, तर माझ्या संयमावर प्रेम करेल. आणि मला वाटायचं, तो क्षण आता फार लांब नाही. आता मी वरच्या ताकदीने स्वतःला घडवताना पाहत होते, शांतपणे, विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने. घरातल्या जुन्या बॅगेत माझी काही पुस्तकं होती. मी ती साफ केली. मामाच्या मोबाईलवर रजिस्टर असलेला नंबर अपडेट केला आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उघडला. आता मला जगाला माझं तोंड दाखवायचं नव्हतं, फक्त माझ्या कौशल्याचा आवाज द्यायचा होता. मी फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू केले. सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि कंटेंट रायटिंगमध्ये स्वतःला आजमावायला सुरुवात केली. मनाच्या एका कोपऱ्यात मामीचा आवाज अजूनही घुमायचा, बस अशीच बेकार बसलेली असते आणि फोनमध्ये डुबलेली असते. पण मी कधीच उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे माझं काम करत राहिले. पहिला क्लायंट अमेरिकेतून मिळाला. त्याने म्हटलं, यू राईट लाईक समवन हू हॅज सीन द वर्ल्ड इन सायलेन्स. मी हसून उत्तर दिलं, सायलेन्स इज द बेस्ट टीचर. 8 दिवसात दुसरं काम मिळालं, मग तिसरं. काम वाढायला लागलं आणि माझा आत्मविश्वासही. एक दिवस मामा म्हणाले, हा लॅपटॉप कुठून आला? मी थेट उत्तर दिलं, माझ्या कमाईतून घेतलाय कामासाठी. ते काही क्षण शांत राहिले. काहीतरी बोलावंसं वाटत होतं कदाचित, पण मग शांतपणे वळून गेले. मामीने ऐकलं आणि टोमणा मारला, आता ही जळालेली सुद्धा कमवायला लागली. कुणीतरी दया करत असेल हिच्यावर. मी हसत म्हणाले, हो, असेलही, पण ती दया सन्मानाने भरलेली आहे. मामी चिडली आणि दरवाजा जोरात बंद केला. आता माझं खोलीचं रूप बदलायला लागलं होतं. एक छोटंसं मॅकबुक, एक स्टडी टेबल आणि भिंतीवर माझ्या प्रोजेक्ट्सची यादी. दररोज काहीतरी नवीन, कधी एखादी स्टोरी, कधी क्लायंट मीटिंग. माझ्या क्लायंट्सची संख्या वाढत होती. त्यांचे फीडबॅक माझ्यासाठी धडे बनत होते. एक क्लायंट म्हणाला, यू आर मोर रिलायबल दॅन मोस्ट फेसेस आय हॅव सीन. ते ऐकून मी विचार केला, कदाचित आता माझा चेहरा सिद्ध करण्याची गरजच उरलेली नाही. एक दिवस मला गल्लीतल्या एका मुलाच्या शाळेची फी भरली नाही हे कळालं, तर मी गुपचूप त्याची फी भरली. जेव्हा मामीला याचा पत्ता लागला, तेव्हा तिने टोमणा मारला. आता तर पैसेही वाटायला लागले आहे. आणि मी फक्त एवढंच म्हटलं, जेव्हा हात कमवतो
तेव्हा मनाला शांततेची गरज असते. आता मी शांतपणे कमवत होते आणि गुपचूप वाटत होते. आणि आता माझी रोजची प्रार्थना माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली होती. फक्त शब्द नव्हते आता, ती एक नाती झाली होती. एक दिवस नीलम म्हणाली, आता तू आधीसारखी वाटत नाही. तुझ्या आतून काहीतरी प्रकाश बाहेर येतो. मी हसून उत्तर दिलं, हा प्रकाश माझ्या हिमतीचा आहे, माझ्या कामाचा आणि माझ्या आत्मविश्वासाचा. हे दोघं मिळून मला रोज थोडं थोडं नवीन बनवत आहे. कदाचित पहिल्यांदाच मला जाणवलं की मी आता माझी किंमत स्वतः लिहित आहे. आणि या किमतीसाठी आता मला आरशाची गरज उरलेली नव्हती. खूप महिने गेले होते. या कामात मी आता इतकी रमून गेले होते की माझ्याकडे फ्युचर प्लॅन्सची यादी तयार होती. सगळं आपल्याच गतीने चालू होतं. काम, प्रार्थना, अभ्यास आणि एक शांत समाधान, जे दररोज रात्री हळूच मनात येऊन बसायचं. तेव्हाच एक दिवस एक नवीन प्रोजेक्ट मिळाला. जशी मी फाईल उघडली, क्लायंटचं नाव होतं नयन. तो हैदराबादहून होता. इंग्लिशमध्ये एका ब्रँडसाठी कॉपीरायटिंग करणार होता. त्याचा पहिला मेसेज होता, हाय मेघा, युअर रायटिंग सॅम्पल्स आर इम्प्रेसिव्ह. कॅन वी डिस्कस अ कन्स्ट्रक्ट ऑफ माय ब्रँड? मी थेट उत्तर दिलं, शुअर, सेंड मी युअर आयडिया, ब्रीफ अँड टाइमलाईन. सुरुवातीला तो अगदी व्यावसायिक वाटला, वेळेचा पक्का आणि पेमेंट वेळेवर करणारा. पण काही दिवसांनी त्याच्या बोलण्यात थोडा बदल जाणवायला लागला. एक दिवस त्याने लिहिलं, यू डोंट जस्ट राईट, यू मेक मी पीपल फील. युअर वर्ड्स साऊंड लाईक समवन हॅज लर्न द लँग्वेज ऑफ द हार्ट. पहिल्यांदा मी ते एक साधी तारीफ समजून दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस त्याने लिहिलं, माझं मन होतं की कामाशिवाय सुद्धा तुझ्याशी बोलावं, तुझं ऐकावं. त्याचा मेसेज वाचून जणू माझं मन एका क्षणासाठी थांबलं. मी स्क्रीनकडे बराच वेळ पाहत राहिले. मग लिहिलं, दिस इज अ प्रोफेशनल प्लॅटफॉर्म सर. त्याचं उत्तर थोड्या वेळात आलं, माफ करा, पण ही गोष्ट मनाची होती म्हणून थांबू शकलो नाही. दुखावलं असेल तर खंत आहे. हे वाचून मी थबकले. नाही, मला वाईट वाटले नव्हते. कदाचित म्हणून की त्याच्या शब्दांमध्ये बनावटपणा नव्हता. जे लोक चेहरा पाहून आणतात, तो मला फक्त माझ्या कामातून ओळखत होता. ना चेहरा पाहिला होता, ना भूतकाळ विचारला होता. पण तरीसुद्धा त्याचे शब्द माझ्या मनाच्या खूप जवळ वाटत होते. आणि कदाचित माझी प्रार्थनाही तीच होती. काही दिवस शांततेत गेले. मग एक दिवस त्याचा स्वतःहून मेसेज आला, तुला असं वाटतं का की कोणाशी बोलण्यासाठी चेहरा असणं गरजेचं असतं? मी थोडा वेळ शांत होते. मग मनातून एक उत्तर निघालं, जर मन साफ असेल तर चेहरा कधीच गरजेचा नसतो. मग कुठलंही नातं खरं होऊ शकतं. त्याने लगेच लिहिलं, तर मग मला परवानगी दे, मला तुझी विचारसरणी समजून घ्यायची आहे. मी काही उत्तर दिलं नाही, पण मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात एक वेगळंच शांत समाधान होतं. जसं कुणीतरी माझ्या आत्म्याच्या भिंतीवर पहिल्यांदाच हळूच दार ठोठावलं होतं. मग दिवस सरू लागले आणि आम्ही अनेकदा रात्री बोलू लागलो. कधी तो कामाबद्दल बोलायचा, कधी एखाद्या गोष्टीवर प्रेमाने हसायचा, कधी त्याच्या शब्दात आश्चर्य वाटायचं, कधी फक्त हवामानावर एक हलकीशी चर्चा. एका रात्री त्याने विचारलं, मेघा, तू कधीच तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. मी थोडा वेळ विचार केला. मग लिहिलं, मी फक्त एक सामान्य मुलगी आहे, जिला काही असामान्य परिस्थितींमध्ये जगायला शिकावं लागलं. हे वाचताच त्याने उत्तर दिलं, तर मग तू काही सामान्य नाही, तू खूप खास आहेस. त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत जागे होतो. माझ्या हातात पुस्तकं होतं. मी वरच्या शक्तीला म्हटलं, जर हा माणूस माझ्यासाठी नाही तर कृपया त्याला मनापासून दूर कर. पण जर आहे तर एक संकेत दे. दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला, आज सकाळी तुझं पाठवलेलं काम बघत होतो. माहीत नाही का, पण तू खूप आठवायला लागलीस. असं वाटलं जसा तुझा आवाज, तुझे शब्द प्रत्येक ओळीत सामील आहेत. मी स्क्रीनकडे बघत राहिले. काही उत्तर दिलं नाही, पण डोळे पाणावले होते. माझं मन जाणत होतं की त्याला माझं सत्य माहीत नाही. त्याला माहीत नव्हतं की ज्याच्याशी तो बोलत आहे
ती त्या समाजाच्या नजरेत सामान्य नाही. मग एक दिवस मी ठरवलं त्याला स्वतःपासून दूर ठेवायचा इशारा द्यायचा. मी एक छोटा मेल पाठवला. मी फक्त एक वर्कर आहे, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला गोंधळात टाकतील. त्याचं उत्तर आलं, गोंधळ समजून घेणं म्हणजेच खरं माणूसपण असतं. मी काहीही बोलले नाही, फक्त त्याच्याशी बोलणं थोडं कमी केलं. 2 दिवस काही मेसेज आला नाही. तिसऱ्या दिवशी त्याने लिहिलं, तुझ्या शांततेचा अर्थ मला चांगलाच समजतो, पण कधी वाटलं की मी ऐकण्यालायक आहे तर न लाजता बोल. पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या नकारालाही एक परवानगी दिली होती. मी मन घट्ट धरून ठेवलं होतं. स्वतःला सांगत होते, ही ती दुनिया नाही जिथे स्वप्न खरी होतात. त्या रात्री मी खूप वेळ फक्त तेच विचार करत राहिले. नयनचे प्रत्येक शब्द आता हळूहळू मनावर कोरले जाऊ लागले होते. आता समजत होतं की नयन कदाचित कोणीतरी अनोळखी नाही, तर फक्त उशिरा आलेला आपला आहे. कधीकधी काही लोक आपल्या आत्म्याला अशा पद्धतीने स्पर्श करतात, जणू काही जन्मजन्मीचं नातं असावं. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तो माझा चेहरा पाहिल, तेव्हा तो निघून जाणार नाही ना. काम पूर्ण झाल्यावर नयनने कॉल करण्यास सांगितलं, फक्त ऑडिओ कॉल, व्हिडिओ नाही. मी विचार केला, सामान्य गोष्ट आहे, पण मनाचे ठोके वाढले होते. मग अचानक त्याने विचारलं, मेघा, कधी असं होऊ शकतं का की आपण भेटू, फक्त समोरासमोर बसून शांततेत बोलण्यासाठी? माझं मन जणू एका क्षणाला थांबलं. मी खोलीच्या भिंतीकडे पाहिलं. हात आपोआप चेहऱ्याकडे गेला, जणू तो जळालेला भाग अजूनही लपवलेला होता. तो पुन्हा बोलला, मला तुझी भेट घ्यायची आहे. हे शक्य आहे का? यावेळेस त्याचा आवाज अजूनही मृदू होता, जणू त्यालाही भीती वाटत होती की मी नकार देईन. माझा बोट कीबोर्डवर थांबून होता. मग मी हळूच लिहिलं, नयन, माझं सत्य तुला हादरवू शकतं. काही क्षणांनी त्याचं उत्तर आलं, कधीकधी एखाद्याची आत्मा इतकी स्वच्छ असते की तिला चेहऱ्याने नाही तर हृदयातून पाहिलं जातं. मी तुझी आत्मा पाहिलीये. मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे बंद केले. वर्षांनंतर कोणीतरी अशा शब्दात बोललं होतं जे थेट हृदयात उतरलं होतं. त्याच दिवशी मी पहिल्यांदा आरशाकडे थोडा वेळ पाहिलं. अक्क झाकून ठेवलेलं ते वृत्तपत्राचा कोपरा बाजूला केला आणि स्वतःच्या डोळ्यात बघायची हिंमत केली. मग स्वतःला विचारलं, जर तो मला या अवस्थेतही स्वीकारेल तर मी स्वतःला पुन्हा शोधू शकेन का? मी लगेचच तो वृत्तपत्राचा तुकडा पुन्हा चेहऱ्यावर चिकटवला आणि जमिनीवर खाली बसले. त्याच रात्री नयनचा आणखी एक मेसेज आला, जर तू माझ्या समोर आलीस आणि तुझा चेहरा तसाच राहिला जसा ही दुनिया स्वीकारत नाही, तरीही मी तुझ्यावर प्रेम करेन. कारण जे मला हवं आहे ते तुझं रूप नाही, ते तू आहेस. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी ताबडतोब वर पाहिलं आणि प्रार्थना केली, जर हेच माझं नशीब असेल तर मला एखादा चमत्कार दे, एखादा संकेत, फक्त तूच देऊ शकणारा. पुढच्या सकाळी मी पहिल्यांदा लॅपटॉप उघडलं, कॅमेरा सेटिंग पाहिली. बोटं थरथरत होती, पण मन जणू सांगत होतं, आता वेळ आलाय. मी नयनला मेसेज केला, तू उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतोस का? त्याचं उत्तर लगेच आलं, येस, एनी टाईम यू से. मी फक्त लिहिलं, उद्या संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी मी दिवसभर शांत होते. मनात एक विचित्र अशांतता होती, जणू काही वादळ येणार होतं. नीलमने विचारलं, आज काहीतरी वेगळं वाटतंय, सगळं ठीक आहे ना? मी उत्तर दिलं, फक्त माझ्यासाठी प्रार्थना कर. आज असा क्षण आहे जो माझं सगळं बदलून टाकू शकतो. संध्याकाळी मी स्वतःला थोडंसं सजवलं, हलकीशी चादर घेतली, कॅमेरा ऑन केला, पण कॉल अजून केली नाही. फक्त तिथेच बसले, विचार करत राहिले. जर त्याने मला पाहून काहीही न बोलता शांत राहिलं तर मी पुन्हा तुटून पडणार का? जर त्याच्या डोळ्यात संकोच दिसला तर माझ्या जुन्या जखमा परत उघडणार का? पण यावेळेस मनाची एक वेगळीच साध होती. आता हिम्मत करणं भाग आहे. मी परत एकदा प्रार्थना केली, जर तो खरंच तुझा पाठवलेला आहे
तर माझी इज्जत वाचव. नयनची कॉल येणार होती. माझं हृदय जोरजोरानं धडधडत होतं. बोटं स्क्रीनवर गेली. कॉल रिसीव केली. अजून माझा कॅमेरा बंद होता. मी डोळे बंद केले आणि मनात काही वाचन केलं. मग हळूच थोडी हिंमत गोळा केली आणि कॅमेरा ऑन केला. दुसऱ्या बाजूला शांतता होती आणि मग काही क्षणांनी त्याचा आवाज आला. तुझे डोळे अगदी तसेच आहेत जसे मी कल्पना केली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी कॅमेरा बंद केला आणि फक्त एवढंच लिहिलं, थँक्यू. तू मला माझ्याच नजरेत किमती बनवलंस. मला माहीत नव्हतं पुढे काय होणार आहे. पण हे नक्की कळलं होतं की माझी गोष्ट संपत नव्हती, फक्त एक नवीन मार्ग उघडत होती. तोही सत्यसकट. नयनचा तो व्हिडिओ कॉल संपला होता, पण त्याचा परिणाम माझ्या अस्तित्वात अजूनही जिवंत होता. त्याने काहीही विचारलं नाही, कोणताही प्रश्न केला नाही, ना जगासारखा पश्चाताप व्यक्त केला. फक्त माझ्या डोळ्यांना ओळखलं आणि त्याच्या त्या एका वाक्यानं माझ्या आतलं वर्षानुवर्ष जखम झालेलं मन एकदाच तुटून मोकळं झालं. तुझे डोळे तेच आहेत, पण आता त्यात आणखी खोलपणा आहे. पण माझ्या मनात अजून एक गोष्ट अडकलेली होती. जोपर्यंत मी स्वतःला पूर्णपणे पाहू शकत नाही, तोपर्यंत मी कसं मानू की सगळं ठीक आहे. माझ्यासाठी आरशात स्वतःला पाहणं अगदी कठीण झालं होतं. अनेक ऋतू, अनेक महिने गेले होते. माझा चेहरा भाजलेला होता. त्या दिवशी मी त्या जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या आरशाला हातही लावला नव्हता. आज पहिल्यांदाच ठरवलं की आता पळून जाणार नाही. आता सत्याशी सामना करावाच लागेल. काहीही झालं तरी. तो रात्रीचा वेळ होता. बाहेर हलकासा पाऊस पडत होता. माझ्या मनात एखादा नवीन मार्ग उघडत होता. मनाच्या आतून एक आवाज आला, हा वेळ आहे स्वतः माफ करण्याचा. मी आकाशाकडे पाहिलं आणि म्हटलं, जर ही शेवटची आशा असेल तर तिला खरं करून दाखव आणि मला समाधान दे. आता घाबरायचं नाही. ओठांवर एकच शब्द आला, मला तेच दे जे माझ्यासाठी खरंच चांगलं आहे. हळूहळू डोळे बंद झाले. कदाचित मी थकले होते किंवा कदाचित माझ्या आत्म्याला शांती मिळाली होती. स्वप्नात तोच चेहरा पुन्हा दिसला, जो अनेक वेळा दिसला होता. पण यावेळी तो अगदी जवळ होता, स्पष्ट. त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली, तुझी प्रार्थना पूर्ण झाली आहे. सकाळी आरशात बघ. मी दचकले. हे खरंच स्वप्न होतं की कोणतं तरी खरोखरच संकेत? सकाळी डोळे उघडले तर खिडकीतून सूर्यकिरण आत येत होते. मनात एक विचित्र हालचाल होती. ही काही सामान्य सकाळ नव्हती. कदाचित नयनने फुलं पाठवली असतील किंवा माझ्या मनाची सुवास बाहेर पडत होती. मी बेड घालून तो वर्तमानपत्रात गुंडाळलेला जुना आरसा काढला. तोच आरसा जो मी खूप काळापासून लपवून ठेवला होता. हळूहळू वर्तमानपत्राच्या थरांप्रमाणे वेळेच्या थरांनाही मी उलगडत होते. आरसा स्वच्छ केला. डोळे अजूनही बंद होते. मग एक खोल श्वास घेतला आणि आरसा हातात घेतला. ओठांवर केवळ वरच्या देवाचं नाव होतं. डोळे हळूहळू उघडले आणि सूर्यकिरण सरळ माझ्या चेहऱ्यावर पडले. मी तशीच बसून राहिले. गोदीत आरसा ठेवला. त्याच्याकडे पाहतच राहिले आणि तो चेहरा माझाच होता, पण यावेळी एकदम स्वच्छ. ना कोणती जळालेली खूण, ना कोणता डाग. जणू वरच्या देवाने माझ्या आत्म्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर उतरवला होता. माझ्या ओठांवर एकच शब्द होता, तुझे आभार देवा. तुझे आभार की तू मला पुन्हा माझा चेहरा, माझा आत्मविश्वास परत दिलास. मी माझ्या बोटांनी चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत राहिले, जणू प्रत्येक भावना स्पर्शून स्वतःलाच पटवत होते की हो, ही मीच आहे. तेवढ्यात नीलम खोलीत आली. माझी स्थिती पाहून ती काही क्षण स्तब्ध झाली, मग हळूच जवळ आली. माझा चेहरा पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. हा तुझा चेहरा? मी हलकसं हसत माझे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हटलं, हो, ही मी आहे. वरच्या देवाने जे माझ्याकडून घेतलं होतं तेच आता परत दिलं आहे, आणि बहुधा आधीपेक्षा सुंदर करून. ती अजून जवळ आली. माझा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणाली, मेघा,
हे तर एखादा चमत्कार आहे. अशी त्वचा, असा चेहरा मी कधीच पाहिला नाही. हे तर जणू वरच्या देवाची थेट भेट आहे. मी हसले, पण ती हसू कोणत्याही गोंगाटाची नव्हती. ती हसू त्या स्वातंत्र्याची होती, जी एक दीर्घ कैदेनंतर मिळते. मी तेच शाल पांघरले होते, जे मामीने टोमणा मारत माझ्यावर फेकले होते. जडालेले लोक काहीच नाही करत, पण आज तेच शाल माझ्या विजयाचा झेंडा झालं होतं. मी नयनला व्हिडिओ कॉलसाठी मेसेज पाठवला. आता पण बघायचं असेल तर बघ, आता सत्याचा चेहरा समोर आहे. त्याचं उत्तर लगेच आलं, मी तयार आहे, जितकी तू आहेस. कॉल सुरू झाली. मी खोल श्वास घेतला, धडधडत्या हृदयाला थोपवलं आणि मग कॅमेरा ऑन केला. दुसऱ्या बाजूला नयनचा चेहरा उमटला. तो फक्त पाहत राहिला, स्तब्ध, जणू त्याचा श्वासच अडकल्यासारखा. काही क्षणाने त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी आधीच म्हटलं होतं, तुझे डोळे तेच आहेत जे मी माझ्या स्वप्नांमध्ये पाहिले होते. पण आज जे बघतोय ते फक्त स्वप्न नाही, ते वरच्या देवाचं उत्तर आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या अंतःकरणातून एक मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. मी तीच आहे, जी कालपर्यंत स्वतःपासूनही लपून फिरायची. मी म्हणाले, आज माझं पूर्ण सत्य तुझ्यासमोर मांडते. त्याने हलक्या आवाजात उत्तर दिलं, आणि मी तुला त्या सत्यातच सर्वात जास्त प्रेम करतो. जशी आहेस तशी. मी शांत होते, ऐकत होते. आता तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस का? त्याच्या आवाजात आता प्रश्न नव्हता, फक्त आशा होती. मी नजर उचलली, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, मी तयार आहे. व्हिडिओ कॉल संपला, पण त्या क्षणी ज्या तृप्तीने हृदय भरून गेलं होतं, ती अतिशय खोल होती. तेव्हाच मामी खोलीत आली. कदाचित कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की मी आता पूर्वीची राहिले नाही. त्यांची नजर थेट माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली. त्या पाहतच राहिल्या. हे हे कसं शक्य आहे? त्या पुटपुटू लागल्या. तो क्षण होता जेव्हा मी स्वतःला पूर्णपणे अनुभवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील अंधार आणखीनच गडद करत होता. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच मी मोकळ्या आकाशाखाली बसून नाश्ता केला. नीलम माझ्या सोबत होती. मामा दुरून पाहत होते, जणू त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरंच घडलंय. मामी दरवाजात उभ्या होत्या. त्यांची नजर अजूनही माझ्यावर खिळलेली होती, जणू शत्रूकडे पाहणारी नजर. संध्याकाळी गल्लीतील एक बाई त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, अहो, ऐकलं? मेघाचा चेहरा अगदी पूर्वीसारखा झालाय. वरचा देव खरंच चमत्कार करतो. मामीने त्या बाईंना धारदार नजरेने उत्तर दिलं, कसला चमत्कार? सगळं ढोंग आहे. तो काही देवाचा कृपा नाही. ते मेकअप आहे, प्लास्टिक सर्जरी आहे. सगळं खोटं आहे. आणि रागाने घरात गेल्या. आत गेल्यावर जणू वेड्यासारख्या ओरडू लागल्या. मी तिला जाळलं होतं. ती बरी होऊच शकत नाही. सगळं खोटं आहे. मामांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बस आता. देवाचा आभार मान की ती वाचली. पण त्यांनी त्यांचा हात झटकला. नाही, जर पहिल्यांदा जळून काही फरक पडला नाही, तर यावेळी मी तिला पुन्हा जाळीन. त्यांच्या डोळ्यात वेडेपणाची चमक होती. चाल भयावह झाली होती. त्या सरळ किचनकडे गेल्या. हातात तेलाचा डबा उचलला, गॅस चालू केला आणि आगीजवळ उभ्या राहिल्या. यावेळी वाचायचा काही चान्स नाही. त्यांची ही वाक्ये कदाचित वरच्या देवाने स्वतः ऐकली होती. फरशीवर सांडलेल्या चिकटपणात त्यांचा पाय घसरला आणि उकळतं तेल त्यांच्या हातातून सुटलं आणि थेट त्यांच्या अंगावरच पडलं. जळले, मी जळले. त्यांची किंकाळी साऱ्या घरात घुमली. सगळेजण किचनकडे धावले. मीही धावले. मन थरथरत होतं. किचनमध्ये पोहोचल्यावर त्यांना जमिनीवर थडपडताना पाहिलं. चेहरा वेदनांनी भरलेला. तोच भीतीचा भाव जो कधी माझ्या चेहऱ्यावर असायचा. मी शांतपणे त्यांच्या जवळ गेले. त्यांच्याजवळ बसले आणि हळूच म्हणाले, हेच ना ते तेल जे माझ्यासाठी ठेवलं होतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नंतर जेव्हा मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा खोलीत पाऊल टाकताच मामी माझ्याकडे बघू लागल्या. नजरेत तेच दुःख, तीच लाज आणि एक जड शांतता होती. पण डोळ्यात अजूनही काही सांगायची ताकद बाकी होती.
मी काही न बोलता त्यांच्या शेजारी जाऊन बसले. त्यांनी थरथरत्या हातांनी माझा हात पकडायचा प्रयत्न केला. कसाबसा हात धरला आणि गहिऱ्या गळ्याने म्हणाल्या, मेघा, मी फार वाईट बाई होते. मला कुणाचं दुःख दिसलं नाही, ना तुझं ना दुसऱ्यांचं. पण आज समजतंय, जो माणूस स्वतः जडत नाही तोपर्यंत दुसऱ्याची जखम समजत नाही. मी तुझ्याकडून काही मागू शकत नाही, फक्त माफ कर. मी काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या कटुतेच्या खुणा नव्हत्या. आता तिथे फक्त पश्चाताप होता. मामी हळूच म्हणाल्या, वरच्या देवाने तर कधीच तुम्हाला माफ करून टाकलं नाही, तर तुम्ही आज जिवंत राहिल्या असत्या का? मी फक्त त्यांच्या मार्गावर चालते. त्या रडत माझा हात धरू लागल्या आणि पहिल्यांदाच असं वाटलं की जी स्त्री कधी मला द्वेष करत होती ती आज माझी झाली आहे. काही दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. चेहरा ओळखू येत नव्हता, पण खरी ओळख बदलली होती. ती म्हणजे त्यांचा आतला बदल. आता त्या प्रत्येक तुटलेल्या स्त्रीची माफी मागायच्या आणि ज्या कोणाला त्यांना कधी दुखावलं होतं त्यांच्यासाठी प्रार्थना करायच्या. घरी परतताना नीलम माझ्याकडे बघून म्हणाली, मेघा, तू ही गोष्ट तिथंच संपवली जिथून ती सुरू झाली होती, पण एका नव्या हेतूसोबत. तू फक्त तुझीच नाही तर अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकलीस. मी हसून तिच्याकडे पाहिलं. द्वेषातून काहीही वाचत नाही, ना माणूस ना आत्मा. पण माफीने जखमा कदाचित भरत नाही, पण त्या झाकण्यासारख्या तरी होतात. त्या दिवशी मी स्वतःला एक वचन दिलं, आता माझं आयुष्य फक्त जगण्यासाठी नसेल तर त्या प्रत्येकासाठी असेल जे तुटले, ज्यांना आयुष्याने जाळून टाकलंय. कारण आता मला माहिती आहे, जर न्याय होतो तर तो फक्त वरचाच करतो, आणि तोही योग्य वेळी योग्य मार्गाने. मामी हळूहळू डोळे वर करून माझ्याकडे बघत होत्या, जणू माझी ओळख पटवायचा प्रयत्न करत. मग थोडं थांबून म्हणाल्या, मी हरले मेघा. मी त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि हलकसं हसत उत्तर दिलं, नाही मामी, तुम्ही जिंकलात. त्यांच्या आवाजात ती जुनी विषारी भावना नव्हती. मी तुझा चेहरा जळवला ना? वर्षाने माझा चेहरा जळवला. माफ कर, खूप त्रास दिला तुला, खूप. त्यांचा आवाज अश्रूंमध्ये बुडाला होता. मी काही वेळ शांत राहिले. फक्त पश्चातापाचा ओलसरपणा होता. मी त्यांचा थरथरता हात घट्ट पकडला. माझा चेहरा वर्षाने वाचवला मामी, आणि त्याचबरोबर मनातून तुमच्यावरचा द्वेष ठेवायचाही अधिकार काढून घेतला. मी तुम्हाला माफ करते. त्या जोरजोरात रडू लागल्या, जणू कित्येक वर्षांची साठवलेली धूळ एका क्षणात धुवून निघाली होती. त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला. फक्त एकदा सांग, तू मला माफ केलंय? कदाचित माझं मन हलकं होईल. मी त्यांच्या जवळ बसले. खूप शांतपणे, खूप स्पष्ट शब्दात म्हणाले, मी तुम्हाला माफ केलंय मामी. त्या खोलीतलं वातावरणच बदलून गेलं होतं. तिथे आता ना द्वेष होता ना कुठली तक्रार, फक्त एक आई होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि नयन आत आला. काही पावलं चालत तो माझ्याजवळ येऊन बसला. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, मी तुला फक्त तुझ्या चेहऱ्यासाठी नाही, तुझ्या आत्म्यासाठी प्रेम करतो. मामीने हे ऐकलं आणि डोळे बंद केले. कदाचित त्यांना आता विश्वास बसला होता की वरचा न्याय हळू असतो पण पूर्ण असतो. मी नयनकडे पाहिलं आणि म्हणाले, जेव्हा वरून संकट येतं तेव्हा सन्मानही संध्याकाळी परत येतो. काही दिवसांनी मामींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आता त्या व्हीलचेअरवर होत्या. एक चेहरा आणि खांदे वाईटरित्या भाजलेले. जी स्त्री आधी गल्लीभर लोकांना टोमणे मारायची तीच आता प्रत्येक नजरेत माफी शोधत होती. त्यांचा चेहरा बदललेला होता आणि मनही. आमचं लग्न खूप साधेपणाने झालं, ना गोंगाट ना थाटमाट, फक्त काही आप्त आणि एक खरी मनापासून केलेली प्रार्थना. नयन माझ्या डोळ्यात बघून हसला. आता आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शांती वाटते. लग्नानंतर आयुष्य बदललं, पण माझी कहाणी, माझं दुःख आणि माझं धैर्य अजूनही माझ्या सोबत होतं. मी फक्त वरच्याजवळ एकच प्रार्थना केली, माझ्या मनात कृतज्ञता कायम राहू दे आणि मला असं हृदय दे जे माफ करणं जाणतं. संध्याकाळी मामी नेहमी घरासमोर व्हीलचेअरवर बसायच्या. एक दिवस मी त्यांच्या जवळून चालले होते.
तेव्हा त्यांनी हळूच मला बोलावलं. मी जवळ गेले तर त्या रडू लागल्या. मी आता कुठल्याही गोष्टीसाठी पात्र राहिले नाही. मी त्यांचा हात पकडला आणि खूप साध्या शब्दात म्हणाले, जेव्हा वरचा देव माफ करतो तेव्हा आपण कोण, तो दरवाजा बंद करणारे? आता त्या अशा स्त्रियांसाठी आशा बनल्या होत्या ज्या स्वतःलाच नाकारत होत्या. मी त्यांना कधी मोठ्या गोष्टी सांगितल्या नाहीत, फक्त त्यांच्या शेजारी बसायचे, त्यांचं ऐकायचे आणि जेव्हा त्या रडायच्या तेव्हा इतकंच म्हणायचे, खरी सुंदरता ही बाहेर नसते, ती आत असते आणि जखमांचाही हिशोब असतो. जर त्या संयमात रूपांतरित झाल्या तर. माझ्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात मी पांढऱ्या साडीमध्ये मामींसोबत बसलेली होते. कोणीतरी कमेंट केली, हा तो दिवस आहे जो आगीत जळून सुद्धा सुगंध देऊन गेला. मी हसले. हा विजय फक्त माझा नव्हता, हा माझ्या धैर्याचा, माझ्या माफ करण्याच्या वृत्तीचा आणि माझ्या प्रार्थनांचा विजय होता. कारण जेव्हा वर्षाने मला थांबवलं होतं तेव्हा मी एकटी होते, पण त्याने मला कधीच एकटं सोडलं नाही. लग्नाच्या काही महिन्यानंतरची गोष्ट आहे. घरात सगळं काही सामान्य वाटत होतं, पण माझ्या आत कुठेतरी रोज काहीतरी नवीन घडत होतं. आता मी फक्त आयुष्य जगत नव्हते, मी ते अनुभवत होते. नयन ऑफिसला जायचा आणि मी घराच्या शांततेत स्वतःला तपासत बसे. कुठे अजून काही भीती तर नाही, कुठे एखादी ठस तर लपून बसली तर नाही ना? पण आता तर दुःखही आपलंसं वाटायला लागलं होतं. जणू जुन्या जखमा ज्या कधी कधी थोड्याशा खाजतात, पण आता भीती वाटत नाही. मामी अजूनही व्हीलचेअरवरच होत्या. चेहरा अजूनही भाजलेला, पण मनात आता दुःख होतं, द्वेष नव्हता. एका संध्याकाळी मी पाहिलं, त्या आरशासमोर बसल्या होत्या. शांतपणे स्वतःकडे बघत होत्या, जणू कोणतं अज्ञान ओळखायचा प्रयत्न करत होत्या. मी जवळ गेले. त्यांनी हळूच विचारलं, तू मला बघतेस तेव्हा अजूनही भीती वाटते का? मी हसून उत्तर दिलं, पूर्वी वाटायची, आता फक्त ममता वाटते. त्या रडायला लागल्या. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी माझ्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. काही काळानंतर माझ्या गर्भधारणेचा पहिला महिना होता. मी नयनला सांगण्याआधी सर्वात आधी मामीकडे गेले. त्या केसांमध्ये कंगवा करत होत्या. आता त्या स्वतःची काळजी घेऊ लागल्या होत्या. मी हळूच त्यांच्या हातावर हात ठेवला. मामी, घरात कोणी येणार आहे. त्या वळल्या. डोळ्यात प्रश्नही होते आणि आशाही. काय म्हणतेस? मी हसून पोटावर हात ठेवला. एका क्षणासाठी सारं काही थांबल्यासारखं वाटलं. मग त्यांनी स्वतःला व्हीलचेअरमधून उचलायचा प्रयत्न केला आणि लगेच धावत मला सावरायला आल्या. मी नानी होणार? मी डोकं हलवलं. हो मामी. त्यांनी मला मिठीत घेतलं, जसं काही आपलं अधुरं स्वप्न पूर्ण होताना पाहत असावं. गर्भधारणेचे महिने सरत गेले. नयन माझी खूप काळजी घ्यायचा. प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ त्याच्या स्पर्शाने भरलेली असायची. आणि मामी, त्या आता माझ्या मामी नव्हत्या, माझ्या मम्मी झाल्या होत्या. त्या दररोज माझ्यासाठी काढा बनवायच्या, लिंबू पाण्यात मध घालून द्यायच्या आणि माझ्या थकलेल्या डोळ्यांवर तेल लावून म्हणायच्या, थोडा आराम कर बाळा, पोराला थकवा लागू देऊ नको. मला वाटायचं, कदाचित मी आई होत असताना मामी पुन्हा एकदा आई होत होत्या. आणि मग तो दिवस आला जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. खूप वेदना होत्या, पण भीती काहीच नव्हती. नयनचा हात माझ्या हातात होता. मामी माझ्या डोळ्याजवळ बसल्या होत्या आणि वरच्याकडे काहीतरी मागत होत्या. कदाचित पहिल्यांदाच त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली असावी. आणि मग त्याचा जन्म झाला. एक छोटंसं मऊसं बाळ, जणू वरच्याने माझ्या आयुष्याला दिलेलं एक गिफ्ट. नयनच्या डोळ्यात अश्रू होते. मामीच्या हातांनी प्रार्थना स्वीकारली होती. आता आमच्या घरात दररोज एक नवी सकाळ होत होती, जी बाळाच्या हसण्याने सुरू व्हायची. मामी आता नानी झाल्या होत्या आणि सगळ्यात जास्त हसू त्यांच्याच वाट्याला यायचं. कधी कधी त्या बाळाला कुशीत घेऊन रडायच्या आणि हळूच म्हणायच्या, मी तुला नाही, स्वतःलाच माफ करते. माझं मन जाणून होतं, ही तीच मामी आहे जिने एकेकाळी मला जडवलं होतं. पण आता हीच मामी माझी आई झाली होती. पण ही कहाणी अजून संपलेली नव्हती. कारण प्रत्येक वेळी जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहते, तेव्हा मला माझा जळालेला चेहरा दिसत नाही. मला ती आत्मा दिसते, जी प्रत्येक वेदनेतून उभी राहिली आणि आजही हसत आहे.
आणि मी वरच्याजवळ फक्त एकच प्रार्थना करते, ज्यांनी मला तोडलं, ज्यांना मी तोडू शकू, ज्यांनी मला रडवलं, त्यांना मी हसू देऊ शकू. कारण मला ताकद हवी आहे, सूड घेण्यासाठी नाही, तर माफ करण्यासाठी. आमच्या घरात एक नवीन आवाज सामील झाला होता, आमच्या छोट्या मुलाचा. दररोज सकाळी त्याच्या किलबिलाटाने वाटायचं जणू आयुष्य पुन्हा एकदा जन्म घेत आहे. नयन आता आधीपेक्षा अधिक जबाबदार आणि समंजस झाला होता. ऑफिसमधून परतल्यावर तो थेट मुलाला उचलून घेत असे आणि तासनतास त्याच्याशी बोलत असे. तुझ्या वाट्याला आलेल्या प्रत्येक दुःखाचं उत्तर आहे हा. मी शांत राहायचे, पण मनात खोल कुठेतरी वाटायचं, हो, हे फक्त उत्तर नाही, तर एक इनाम सुद्धा आहे. काही महिन्यातच नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं नाव यश ठेवलं, कारण तो खरोखरच माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश बनून आला होता. या घरात आता एक वेगळाच सुकून आहे. मी पाहिलं, ती स्त्री जी एकेकाळी माझ्या जडत्या किंकाळ्यांवरही गप्प राहायची, तीच आता दुसऱ्यांना धडा शिकवत होती. एक दिवसाची गोष्ट आहे. नयन ऑफिसमध्ये होता. मामी यशला झोपवत होत्या आणि मी घराच्या बाल्कनीत बसून एक डायरी लिहित होते. मी अनेकदा माझे अनुभव भावना लिहून काढायचे, कारण आता ते केवळ दुःख उरले नव्हते, ते माझं बाळ झाले होते. मी लिहिलं, मी अजूनही तीच मुलगी आहे, जिच्या चेहऱ्यावर जखम आहे, पण आत्म्यात आता प्रकाश आहे, शांती आहे. मी त्यांना माफ केलं, कारण मला त्या दुःखांना बांधून राहायचं नव्हतं. मी संयम केला, कारण माझ्या किंचाळण्याची ताकद नव्हती. आणि आज मी जगते कोणत्याही ओझ्याशिवाय. मी डायरी बंद केली आणि वर पाहिलं. बाल्कनीतून सूर्य मावळत होता, पण आकाश सोनसरी प्रकाशाने भरलेलं होतं. कदाचित हेच आयुष्य होतं, जेव्हा गेलेले दिवस मावळतात आणि त्यांच्या मागे फक्त प्रकाश उरतो. काही आठवड्यांनी मी एक NGO सुरू केला, सब्र आणि साया या नावाने. इथे अशा मुली यायच्या ज्या एखाद्या मोठ्या आघातातून गेल्या होत्या. ॲसिड हल्ला, कौटुंबिक हिंसा, तिरस्कार, घटस्फोट किंवा समाजाने नाकारलेलं दुःख. मी त्यांच्याशी फक्त माझी गोष्ट सांगायची नाही, मी त्यांचं ऐकत असे. कारण मला समजलं होतं की खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा कोणी तुम्हाला फक्त ऐकतं, कुठलाही निर्णय न घेता, कुठलाही प्रश्न न विचारता. मामीही आता त्या NGO मध्ये माझी साथ द्यायला लागल्या होत्या. एक दिवस मामी म्हणाल्या, जेव्हा मी तुझा चेहरा जाळला होता, त्या दिवशी माझं मन सुद्धा राग झालं होतं. आज जेव्हा मी कोणाचं जखम धुते, तेव्हा वाटतं मी माझेच पाप धुत आहे. मी त्यांच्या हातात हात घेत म्हणाले, आपण आता त्या जुन्या मामी नाही, आपण आता आमच्यासाठी एक प्रार्थना आहात, एक आई आहात. वेळ निघून गेला. यश आता शाळेला जायला लागला होता. दर सकाळी तो मला मिठी मारून म्हणायचा, मम्मा, तू सगळ्यात सुंदर आहेस. मी हसायचे. मनात विचार यायचा, जेव्हा कोणी तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सुंदर म्हणतं, तेव्हा समजावं, वरच्याने खरंच तुम्हाला सुंदर बनवलंय. आज अनेक वर्षानंतर जेव्हा मी त्या आरशासमोर उभी राहते, जिथे मी कधी माझा चेहरा पाहणं टाळलं होतं, ज्या परिस्थितींनी मला तोडलं होतं, त्या आत माझं बाळ बनल्या होत्या. ज्यांनी मला पाडलं, त्यांच्यासोबतच उभं राहणं मी शिकला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी आता कुणावरही राग धरत नाही, कारण मी स्वतःला माफ केलं आहे. एक शेवटची गोष्ट, तुमची भेट अशा एखाद्या मुलीशी झाली जिला आयुष्याने तोडलं असेल, तर तिला सलाम द्या. तिच्यासोबत राहा, तिच्या हातात हात द्या. कारण जी मुलगी अंधारातून चालत प्रकाशापर्यंत पोहोचते, ती इतरांसाठी आशा बनू शकते. आणि मी आता फक्त एक जिवंत स्त्री नाही, तर एक उदाहरण आहे. आणि इथून सुरू होते माझं एक नवं आयुष्य, यशाने भरलेलं. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही आमची कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.